कुठल्याही मुख्यमंत्र्यावरती केस करायची आणि त्याला जर 30 दिवस जेलमध्ये राहावं लागलं तर त्याला पदावरनं हटवायचाच नाही, तर ती सत्ता ही राज्यपालाच्या हातात जाईल. म्हणजे केंद्र हे सुप्रीम होईल. केंद्र आणि राज्यामध्ये जे संविधानाने आखून दिलेल्या मर्यादा आहेत, त्या आखून दिलेल्या मर्यादामधली जी एक अशी भिंत आहे, ती भिंत पाडून टाकायची. म्हणजे विरोधी पक्षाची सरकार असतील, तिथल्या मुख्यमंत्र्याला ताब्यात घ्यायचं, कुठलीही केस टाकायची ना. त्यांच्याकडे केंद्रीय यंत्रणा काही कमी नाही. कुठल्याही केंद्रीय यंत्रणेने केस टाकायची, त्या मुख्यमंत्र्याला, त्या मंत्र्याला ताब्यात घ्यायचं, जेलमध्ये बसवायचा आणि घरी पाठवून द्यायचं. नंतर तो कालांतराने निर्दोष सुटेल ती गोष्ट वेगळी, पण तोपर्यंत तर संपलं ना सगळं. आणि तुमच्याकडे एवढे मजबूत कायदे असताना PMLA, ED आहे, CBI सगळे, मग हा कायदा आणण्याची गरज काय आहे? हे सरकार लोकशाही खतम करायला निघालेलं आहे. हे सरकार हुकुमशाही आणायला बघत आहे. एकीकडे वोट चोरीतनं चोरून आलेलं सरकार सध्या कार्यरत आहे. वोट चोरी प्रमाणाच्या बाहेर सिद्ध होते. जसं आम्ही दाखवून दिलं महाराष्ट्रामध्ये, तो नंतर विचार घेऊया. पण कालचा जो कायदा आणण्याचा जो प्रयत्न झालेला आहे, हा कायदा हा या देशातल्या लोकशाहीवरचा प्रचंड मोठा हल्ला आहे, संविधानावरचा हल्ला आहे. मुद्दामून विरोधी पक्षाच्या जर सरकार निवडून आली आणि केंद्रात जर यांची सत्ता असेल, तर ती सरकार जे राज्यात आहे ते उलथवून कसं टाकायचं, त्याच्यासाठी आणलेला हा कायदा आहे. लोकशाही आहे फक्त शब्दात, पाठ्यपुस्तकात, चर्चेत अस्तित्वात राहील, पण जे खऱ्या अर्थाने लोकशाहीचं अस्तित्व पाहिजे ते संपुष्टात आलेलं असेल. 100% भारतामध्ये केंद्रात आणि सगळ्या राज्यात सत्ता यावी यासाठी नाही असं, म्हणजे त्यांना तर वाटतं की भारतामध्ये फक्त तेच असावेत, बाकी कोणी नसावंच, त्याच्यासाठी चाललेले सगळे प्रयत्न आहेत. मात्र अमित शहाच्या अंगावरती कागद फेकून असा रोष अजूनही कुठेतरी रोष मोठा आहे. यापुढे देखील रोष असं आहे की तुम्ही हे सगळं का करताय, म्हणजे तुम्हाला काय नेमकं भारतात काय करायचंय? भारत एवढं वर्ष चालला नाही का? काँग्रेसची एवढे वर्ष सत्ता होती, काँग्रेसने अशी कधी कायदे आणून विरोधी पक्षाच्या मुख्यमंत्र्यांना अटक करा असं कधी झालंय का? आणि हे अरविंद केजरीवाल यांनी 6 महिन्यापूर्वी, 1 वर्षापूर्वी सांगितलेलं की असा एक कायदा आणतील. उद्या ममता बॅनर्जीला मॅडमना त्रास देतील, जेलमध्ये घेतील, राजीनामा द्या. इथे सिद्धरामय्या आहे, तिथे रेवंत रेड्डी आहे, इथे भगवंत मान आहे. म्हणजे हे सगळे मुख्यमंत्री जे आपल्या ताब्यात नाहीत त्यांना बसवा जेलमध्ये आणि संपून टाका. म्हणजे केंद्रातली सत्ता ही केंद्र सांगेल ते असं. या देशामध्ये फेडरल स्ट्रक्चर आहे. या देशामधल्या राज्यव्यवस्था, राज्यांना काही अधिकार आहेत, अधिकार वाटून दिलेत. मुख्यतः हे लक्षात घ्या, संविधानाने राज्याचे आणि केंद्राचे अधिकार वाटून दिलेत. ते वाटलेल्या अधिकारांवर जरी तुम्ही आक्रमण करणार असाल तर ते संविधानावर आक्रमण आहे. आणि असा कायदा हवाय कशाला तुम्हाला? आणि कुठलाही गुन्हेगार जोपर्यंत तो साबित होत नाही, तो पुराव्यानिशी सिद्ध होत नाही, तो गुन्हेगार नाही असं संविधान म्हणतं. तरी तुम्ही त्याला गुन्हेगार समजून त्याला घरी पाठवणार असाल तर तुम्हाला राज्यव्यवस्था कोलमडून टाकायची आणि स्वतःच्या ताब्यात घ्यायची हुकुमशहासारखी. अमित शहा यांनी ट्विट करून काँग्रेसवर निशाणा साधलाय की एकीकडे पंतप्रधान मोदी स्वतःला कायद्याच्या कक्षेत आणण्यासाठी संशोधन बिल आणतात, तर दुसरीकडे काँग्रेस सत्तेच्या मोहापायी याला विरोध करतात. असं आहे की सत्ता कशी राबवली जाते ह्याच 70 वर्षात आम्ही जे शिकलो नाही ते मागच्या 10 वर्षात आम्हाला चांगली शिकवणी मिळाली. सत्ता कशी राबवायची याची ट्युशन
खूप चांगल्या पद्धतीने गेल्या 10 वर्षात आम्हाला मिळाली. राज्य सरकार कशी उलटवून टाकायची, पैशाचा कसा वरेमाप वापर करायचा, केंद्रीय यंत्रणांचा वापर करून कसे वैयक्तिक लोकांना सतवायचं, आणि मग आहेच वॉशिंग मशीन. काल संसदेत देखील हाच विषय आला की चक्की पिसिंग म्हणणाऱ्यांना तुम्ही उपमुख्यमंत्री केला असं यादव म्हणाले. पण हे खरं आहे ना, की तुम्ही ज्यांच्यावर आरोप केले, ज्यांना जेलमध्ये ठेवलं, ती माणसं आज तुमच्याबरोबर सत्तेत मांडीला मांडी लावून बसलेली आहेत. म्हणजे महाराष्ट्रामध्ये ज्यांच्यावरती भ्रष्टाचाराचे आरोप सोडले, भ्रष्टाचाराचे आरोप केले गेले, त्याच्यातले 90% तर आज राज्य सत्तेमध्ये मंत्रिपदावर आहेत, मांडीला मांडी लावून बसतात. म्हणजे जे आरोप केले ते मुख्य खुर्चीवर आहेत आणि ज्यांच्यावर आरोप झाले ते बाजूला बसलेले आहेत. संजय कुमार यांच्या विरोधात नाशकात गुन्हा दाखल करण्यात आला. वोट चोरी प्रकरणात आरोप केल्याप्रकरणी हा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. कोणावर? संजय कुमार. असं आहे की ही पोलिसी राज्य व्यवस्था ही चांगली नाही. जसं आम्ही सांगितलं की आम्ही 18 ऑक्टोबर 2024 ला पत्र दिलंय की इलेक्शन कमिशनला आम्ही स्वतः जाऊन भेटूनही आलो होतो की नावं दिली जात आहेत, नावं काही वैयक्तिक माणसांकडे इलेक्शन कमिशनचे सर्व्हर आणि इलेक्शन कमिशन मॅनेज केलं जात आहे. कॉन्स्टिट्युएन्सीची नावं दिली होती की असं घडतं आहे. कुठे कोणी लक्ष दिलं नाही हे तुम्हाला सांगतो ना. एकोणीस ऑक्टोबर 2024 ला आम्ही पत्र दिलं इलेक्शनच्या आधी, आणि आम्ही कॉन्स्टिट्युएन्सीज मध्ये नावं पण दिली आहेत की ह्या कॉन्स्टिट्युएन्सीज मध्ये हे चालू आहे. कॉन्स्टिट्युएन्सीची नाव खालील प्रमाणे: शिर्डी, चंद्रपूर, आर्वी, कामठी, कोथरूड, गोंदिया, अकोला, चिखली, कणकवली, खामगाव, चिमूर, धामणगाव रेल्वे इथल्या मतदार याद्यांमध्ये 10 ते 15 हजार नावं ही जी काँग्रेसचे वोटर होते त्यांना बाहेर काढून त्यांच्या जागी डुप्लिकेट वोटर टाकण्यात आले, आणि हे पुराव्यानिशी आम्ही त्यांना याद्या दिल्या होत्या. इलेक्शन कमिशननी काहीही कारवाई केली नाही, आणि हे इलेक्शनच्या नंतर केलेलं नाहीये. इलेक्शनच्या आधीच आम्ही हे पत्र लिहिलेलं आहे. माझं पत्र ट्विटरवर आहे, त्याच्यावर संजय राऊत, जयंत पाटील आणि नाना पटोले यांच्या सह्या आहेत. मी स्वतः त्याच्यानंतर पत्रकार परिषद घेतली होती आणि विस्तृत माहिती दिली होती. आम्ही सगळे मिळून इलेक्शन कमिशनरला भेटलो होतो. याच्यात तुळजापूरला एका तहसीलदारांनी माझ्यावरती 10,000 मतं बिना ऍड्रेस, बिना आधार कार्ड रजिस्टर करायला सांगतायत अशी जोर जबरदस्ती केली जाते अशी तक्रार केली आहे. त्याचाही FIR ची कॉपी माझ्याकडे आत्ताही आहे आणि तेव्हाही होती. ही घ्या FIR. – 16/10/2024 21 वाजता पोलीस स्टेशन नेम तुळजापूर. कंप्लेनंटचं नाव अरविंद बुळंगे. आम्ही काहीही खोट्या माहित्या देत नाही. हे घ्या, त्याची स्वतःची कंप्लेंट आहे की माझ्यावर जबरदस्ती नावं टाकण्यासाठी केली जाते आणि म्हणून त्यांनी तक्रार केलेली. आणि तेव्हा अनेक सरकारी अधिकाऱ्यांनी आमच्याशी संपर्क साधून हे चुकीचं चालू आहे, थांबवा, याच्यासाठी सांगितलं होतं. आम्ही इलेक्शन कमिशनला सांगितलं, इलेक्शन कमिशनने काही केलं नाही. तेव्हा वोट चोरीबद्दल आम्हाला कोणी सांगू नये की तुम्ही आत्ता बोलतात. निवडणुकीच्या आधीही बोललो,
निवडणूक झाल्या 30 नोव्हेंबर 2024 पहिली पत्रकार परिषद घेतली आणि त्याच्यानंतर सातत्याने बोलतोय मी की महाराष्ट्रामध्ये वोट चोरी झाली. काय फायदा? म्हणजे तुमचं वोटच म्हणजे तुमच्या गळ्यातलं मंगळसूत्र, लोकशाहीचं मंगळसूत्र मत आहे. मत हा तुमचा सर्वात मोठा अधिकार आहे. राज्य व्यवस्था बदलवण्यासाठी तुम्हाला संविधानाने एक अधिकार दिलाय, जो अधिकार, त्या अधिकाराला अनन्य साधारण महत्व आहे. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी गरिबांना सांगितलं होतं काही करा पण मत विकू नका. त्याचं कारणच हे होतं की राज्य व्यवस्था बदलण्याची ताकद एका मतात आहे. ते मतच जर चोरून देणार असतील, आज का म्हणून 20-20 लाख लोक बिहारमध्ये बाहेर पडत आहेत राहुल गांधींना समर्थन देण्यासाठी. जात पंथ प्रांत सगळं 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 बाजूला ढकलून दिलं लोकांनी. आणि लोकांना एकच म्हणायचं आहे की आमचं जर मत चोरीला जाणार असेल तर या देशातली लोकशाही कोसळणार. आम्ही पुरावा दिला ना. 18 ऑक्टोबरला पत्र दिलंय आम्ही की तुमचे सर्व्हर्स मॅनेज होत आहेत, तुमचं हे हॅक होत आहे, खोटी नावं रजिस्टर होत आहेत. एक हे पत्र. असं नाही की आम्ही आत्ता बोलतो, म्हणजे त्यांच्या वतीने बोलणाऱ्यांचं असतं ना, हे आत्ता बोलतायत, तेव्हा का नाही बोलले. आम्ही आधीच सांगितलेलं सुरू झालेलं. आणि आता ती माणसांची नावं शोधून दाखवा, ती माणसंच नाहीत जागेवरती. त्याप्रमाणे सातत्याने विरोधी पक्ष या मतचोरीवरती बोललं जात आहे. यामुळेच हा आता कायदा पारित करून याच्यावरती कुठेतरी नाही, असं नाही. सगळीकडे भीतीचं वातावरण तयार करायचं हे त्यांचा उद्देश आहे. मला आनंद आहे की बिहारमध्ये ज्या पद्धतीने पाठिंबा मिळतो आणि ज्या पद्धतीने जात व्यवस्था, धर्म व्यवस्था सगळं तोडून लोक रस्त्यावर आली आहेत. एक नवीन क्रांतीला सुरुवात झाली. मला थोडस इतिहासाचा मी एक अभ्यासक आहे. महात्मा गांधी जेव्हा आफ्रिकेतनं पहिल्यांदा आले तेव्हा पहिलं आंदोलन त्यांचं सुरू झालं चंपारणला. चंपारण कुठे? बिहारमध्ये. अहिंसा आणि नॉन कॉपरेशन, असहकाराची भूमिका घेतली आणि चंपारणचं शेतकऱ्यांचं आंदोलन सुरू झालं आणि ब्रिटिशांना तो पहिला धक्का बसला. सर्वसत्ताधीश असलेल्या काँग्रेसला धक्का देण्याचं काम राम मनोहर लोहियांनी केलं 50 ते 60 या दशकामध्ये. ते कुठे गेलं? बिहारमध्ये. जयप्रकाश नारायण यांनी इंदिरा गांधींना पहिलं आव्हान दिलं आणि या देशामध्ये संपूर्ण क्रांती आणि नवनिर्माण आंदोलन सुरू झालं. आणि त्याचा परिणाम काय झाला तर 77 साली बिहारमध्ये इंदिरा गांधी हरल्या आणि त्याच्यानंतर बेलची नावाच्या एका गावामध्ये बिहारमध्ये दलितांवरती अत्याचार झाला आणि इंदिरा गांधींनी ठरवलं की मिरचीला जाणार. त्या बेलचीला जायला निघाल्या, त्या जीपमध्ये बसल्या. जीप पुढे गेल्यानंतर ती चिखलात रुचली कारण का त्या नदीला पूर आलेला होता. जिद्दीला पेटलेल्या इंदिरा गांधींनी सांगितलं की मी जाणार म्हणजे जाणारच. शेवटी एक हत्ती मागवला रामू नावाचा. त्या हत्तीवर बसल्या. त्यांच्याबरोबर प्रतिभाताई पाटील होत्या महाराष्ट्रातल्या. त्या जिद्दीला पेटलेली इंदिराजी नदीतनं म्हणजे पूर आलेल्या नदीतनं पार करत बेलचीला गेल्या. तिथे हजारोनी दलित बांधव उभे होते. त्यांनी त्यांचं स्वागत केलं. वातावरण बदललं आणि या देशातली सत्ता जनता पार्टीला एवढ्या भारी बहुमताने निवडून दिलेल्या लोकांनी 1980 साली गेली आणि इंदिरा गांधी सत्ताधीश झाल्या. बिहार ही क्रांतीची भूमी आहे. बिहारमध्ये लागलेली आग ही देशभर पसरते. आज जी आग लागलेली दिसते वोट चोरीवरनं आणि खास करून ह्या कायदा जो संविधानावरती हल्ला आग लागलेली असते. सर, अजित पवार असं म्हणतायत मी 8 वेळा बारामतीतून 1 लाख मतांनी निवडून आलेलो आहे, मात्र लोकसभेला 48,000 ती आमची जागा गेली, तेव्हा आम्ही म्हटलं नाही की मतचोरी झाली. पण आता ते म्हणतात की हे सर्व बकवास आहे, म्हणजे मतचोरी झालं. मला त्यांच्या स्टेटमेंटवरती काही बोलायचं नसतं. आणि लोकसभेत यश मिळालं होतं, मात्र विधानसभेत त्यांनी 3ही मुख्यमंत्री म्हणून असं स्वप्न बघितलं. 3ही पक्षात लोक आता तसं झालं काय झालं? सरकारला एक धक्का दिलेला आहे. 70,000 कोटींचा जो सिंचन घोटाळा झाला होता त्याच्यामध्ये काल सुद्धा लोकसभेमध्ये एक खासदारने बोलून दाखवलं ना की ज्यांच्यावरती 70,000 कोटीचा घोटाळ्याचा आरोप स्वतः मुख्यमंत्री आणि प्रधानमंत्री करत होते ते आज तुमच्या बरोबर बसलेत. हे आम्ही तर या विषयावर बोलत नाही की जाऊ दे, थोड्याशा मर्यादा बाळगतो.
तर दुसऱ्यावर बोलताना आपण जरा विचार करून बोललात तर बरं होईल. पण आता त्या 17,000 कोटींच्या सिंचन घोटाळ्यामध्ये जे आरोपी कंत्राटदार केला होता त्याला 303 कोटी देण्याचे आदेश हायकोर्टाने दिलेले आहेत. एफए एंटरप्राइजेस कंपनी खत्री आम्हाला माहिती ना, खत्री कोण आहे, कोणाचा माणूस आहे, कोणाच्या घरातला संबंध आहेत, काय ते सगळं आम्हाला माहिती. जाऊ द्या, त्याच्यावर काय बोलायचं. प्रभाग रचना 2017 प्रमाणे होणार असतील तर प्रभाग रचना ज्या 2017 साली केल्या गेल्या त्या अत्यंत चुकीच्या पद्धतीने, मनमानी पद्धतीने घरात केल्या गेल्या. प्रभाग रचना करताना त्या अधिकाऱ्यांना घरात बोलवून असा प्रभाग बनवून त्यांच्या हातात दिला. त्या अधिकाऱ्यांनी फक्त सह्या केल्या, आयुक्तांनी त्याच्यावरती संपूर्ण हस्ताक्षर करून ते सबमिट करून टाकलं. प्रभाग रचना हा सत्ताधारी पक्ष, आयुक्त यांचा खेळ असतो. आणि आयुक्त हे प्रभाग रचना करताना लोकशाहीचं कुठलेही मूल्य पाळत नाहीत, निवडणूक आयोग कुठलेही मूल्य पाळत नाही. जर प्रभाग रचना व्यवस्थित करायची असेल तर कळवा, मुंब्रा, दिवा, शील, डायगर यांच्यामध्ये 2 जागा आम्हाला कमी दिलेल्या आहेत, त्या शहरात आहेत. लोकसंख्येचं डिव्हिजन केलं आणि ज्या मॅथमॅटिक्स, ज्या गणिताच्या माध्यमातून प्रभाग रचना केली जाते त्या गणिताचा अभ्यास केला तर ठाण्यातली प्रभाग रचना चुकलेली. गणिताने जे गणित लावायला पाहिजे, जे गणित कायदेशीर लावायला पाहिजे ते लावलंच गेलं नाही 2017 साली. त्यामुळे हे प्रभाग रचना वगैरे आम्हाला सांगायला जाऊ नका. आयुक्त, अधिकारी आणि सत्ताधारी पक्ष हे एकत्र बसून हा खेळ खेळतात आणि ते सगळीकडे तेच करतात. आमचा या प्रभाग रचनेला विरोधच आहे. सुनेत्रा पवारांची संघाच्या कार्यक्रमाला हजेरी लागलेली आहे. आता ते संघातच गेलेत म्हटल्यावर करणार काय तुम्ही? संघाच्या कार्यक्रमाला हजेरी लावली तर काय काय मोठं आहे? उद्या अजितदादा फुल पॅन्ट घालून गेले तर त्याच्यात हसण्यासारखं काय हाय? दादांचं म्हणून माझी बायको मिनिट टू मिनिट कुठे गेली होती हे मी विचारत नाही, पण त्यांनी विचारूही नाही. ते तेवढ्या स्वतंत्र मनोवृत्तीचे आहेत, ते शाहू फुले आंबेडकरांना मानणारे आहेत. त्यामुळे स्त्रियांवरती असा दबाव आणि असं ते करणार नाही. कधीच शिखर बँक घोटाळा प्रकरणात रोहित पवारांना जामीन, रोहित पवार आरोपी नसून त्यांना शिक्षा देऊ शकत नाही असं कोर्टाने सांगितले. तर एफआयआर मध्ये मुस्लिम आणि अजितदादांचं नाव आहे असा आरोप रोहित पवारांनी केला. नाही, असं आहे की रोहितला कारण नसताना त्रास दिला जातोय. एका तरुण, होतकरू, अभ्यासू राजकीय व्यक्तिमत्वाला दबावात ठेवून थांबवण्याचं काम व्यवस्था करते, त्याच्यातनं स्पष्ट होत आहे. आता हे आम्ही बोललो नाही ना, कोर्ट बोललो ना, आम्ही बोललोय का? कोर्ट बोललो ना की रोहितचा काही संबंध नाही. तरी रोहितला कशाला खिचताय तुम्ही? कारण का रोहित तुमचे घोटाळे बाहेर काढतोय. रोहितने सिडकोचा घोटाळा बाहेर काढला. रोहित दररोज वेगवेगळ्या विषयांवर बोलतोय. मग त्याच्या तोंडावरती बोट कसं ठेवायचं? मग टाका त्याच्यावर कधी कधी खोटी केस. आणि हे जे केंद्रातले कायदे, इथले कायदे, तिथले कायदे कशाला आणताय? कारण का तुम्हाला विरोधी पक्षाचा गळाच दाबून टाकायचा आहे. भारतीय जनता हे सहन करणार नाही. बिहारमध्ये जो लोक वणवा पेटलेला आहे, जो लोकांचा जो प्रतिसाद मिळतोय त्याच्यावरनं ओळखा या देशाचं माहोल बदलत आहे. लोकांना लोकशाहीवरचा हल्ला आवडत नाही. एकाच कारणासाठी इंदिरा गांधी पराभूत झाल्या होत्या. राष्ट्रपती पदासाठी अनेकांचे फोन येत आहे. राजनाथ सिंग असेल, उद्धव ठाकरेंना फोन गेलेला आहे. राधाकृष्णन यांना पाठिंबा द्या असं फोन दिला. आता हे असं आहे की ती राजकीय पद्धत असते. प्रत्येक जण आपापल्या परीने आम्हाला मत द्यायसाठी फोन करत असतात आणि शेवटी प्रत्येक जण आपण कोणाला मत देणार हे ठरवलेलं असतं. त्यामुळे मला वाटत नाही की उद्धव ठाकरेंना फोन करून काय मोठा चमत्कार होऊ शकतो. असं काय होत नाही. नाशिकच्या कुंभमेळ्यावरून सुद्धा राजकारण भेटलेलं पाहायला होतं. मंत्री गिरीश महाजन असतील, छगन भुजबळ असतील, त्यांनी दोघांनी आपापल्या पद्धतीने जिल्हाधिकाऱ्यांना आदेश दिलेला. त्याच्यावर पुन्हा एकदा दोघांमध्ये धुसफूस समोर आलेली आहे. नाम कुंभमेळा पहा की पैसे का खेळा. सर पाठ्यपुस्तकामध्ये वराह जयंतीची माहिती. अरे जाऊ दे रे बाबा, ते मरा आणि डुक्करांना पक्षाच्या निवडणुकीचं राजकीयकरण आवडल्यामुळे लोकांनी ठाकरे बंधूंना नाकारलं असं फडणवीस म्हणाले. अरे बेस्ट, हे काही निवडणुकीचं हे आहे काय? ते काय शिवसेनेचं आणि मनसेचं पॅनल होतं काय?
त्यांचा कोणी नेता उतरला होता का मैदानात? कुठल्या निवडणुकीचं राजकारणच्या बाबतीत कुठे घेऊन जायचं याला काहीतरी मर्यादा ठेवा. म्हणजे क्रिकेट म्हणजे एखाद्या क्लबची निवडणूक असते ना, छोट्या स्पोर्टिंग क्लबची निवडणूक झाली आणि त्याच्यात कोण हारलं जिंकलं त्याचं काय एकनाथ शिंदेचे नातं जोडणार की काय तुम्ही? तर राज ठाकरे फडणवीस साहेबांची भेट घेतली, तुम्ही देखील याबद्दल मुख्यमंत्री असताना एकनाथ अहो, शिंदे कोणाची भेट घेण्याने काय होतंय? काही होत नाही. असे विचार एका दिवसात बदलत नाही हो. तर मुंबईचा पाऊस मुंब्रा आणि ठाणे जिल्हा पूर्ण अख्खा महाराष्ट्र बंद पडला, मेट्रो बंद पडली, मोनो बंद पडली, लोकांनी काचा फोडून उड्या मारल्या. आता अजून काय म्हणजे म्हणजे काय राज्याची अवस्था झालेली आहे. तुमचे इमर्जन्सी कक्षाचे फोन बंद होते, लोकांना SMS जात नव्हते, लोकांना माहित नाही, शाळा पोरं निघाली, नंतर शाळा बंद पडल्या. महाराष्ट्र संपूर्ण ठप झालेला आहे. आम्हाला फक्त पैसा दो पैसा दो पैसा दो पैसा दो, बस बाकी काही नाहीये. शेतकऱ्यांचं म्हणणं आहे की ओला दुष्काळ जाहीर करावा. अजून देखील ओला दुष्काळ जाहीर करण्यात आलेला आहे. मराठवाडा पाण्याखाली गेलेला आहे. मराठवाडा, पश्चिम महाराष्ट्र असेल सगळीकडे पूर परिस्थिती निर्माण झाली. ते तर करावं लागेल लगेच होईल मला माहिती, पण ते ओला दुष्काळचं जाहीर करावंच लागेल. तर सेनावरून बाहेर बॅनर लागले, ठाकरे बँड कोमात, देवाभाऊ कोमात. असं सेना भवन बाहेर बॅनर लागलेला आहे. ठाकरे यमक आणि गमक जुळवण्यात काहीच लोक हुशार असतात, त्याच्यात मोठं काय देशच्या निवडणुकीनंतर हे बॅनर नाही. मग त्याच्यात काय चांगलं आहे ना, यमक गमक चांगलं आहे. चांगलं शीघ्र कवी नवीन नवीन जन्माला येत आहेत, याचं कौतुक करायला पाहिजे तुम्ही लोकांनी. त्या शीघ्र कवीचा सत्कार करा. संपूर्ण पर्युषण काळात कत्तलखाने बंद ठेवण्याची मागणी जैन समाजाने हायकोर्टात याचिका दाखल केली. सगळ्यांनी आपापल्या घरात भाजीपाला भरून ठेवा आणि तेवढंच खा.